तुझा कार्यभार बसा बसला तो झाला की वर्ष तेवढे वर्ष त्या तक्रार नाही ना काही शिवाय नाही आता काय आमरस खाल्ला का पण 5 मिनिटं बघा देवीजी होळकरांचा आज आपल्या सगळ्या जगाला हेवा वाटेल असा एक कार्यक्रम सर्व वाचनात बसून घ्या तुम्हाला घेऊन गेल्याच्या काढणार नाही. मी आभार व्यक्त करेन महाराष्ट्र राज्य शासनाचे माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोनही उपमुख्यमंत्री महोदय, जलसंपदा मंत्री महोदय विखे साहेब, सर्व माझे मित्र गोपीचंदजी पडळकर साहेब, खोत साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण. खरं म्हणजे ही जी आपली दिंडी जलदिंडी निघालेली आहे याचा मतितार्थ हाच आहे की 300 वर्षापूर्वी आपल्याला माताजींनी जे सांगितलं होतं पाण्याचं महत्व, आणि मी भाग्यवान आहे माझ्या मतदारसंघामध्ये 16 बारव आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदा आपण सगळ्या बारवांचं पुनरुज्जीवनाचं काम तुम्ही आता बघताय सर्व आम्ही सुरू केलंय. आणि म्हणून मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करेन. फार अवघड प्रक्रिया होती. आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया, एन्व्हायरमेंट त्यांच्या परवानग्या घ्यायला आम्हाला 4 वर्ष लागले, पण राज्य शासनाने आम्हाला 4 महिन्यात सर्व परवानग्या देऊन आणि हे सर्व करायला लावलं. मी जास्त वेळ घेणार नाही, इतकंच सांगेन, आदरणीय मंचाला सांगेल, वारकरी संप्रदायाला सांगेल, सर्व भक्तांना सांगेल की जे आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवीजी होळकर मातेने आम्हाला जे शिक्षण दिलं, आम्हाला जे सांगितलं ते आम्ही कदापि विसरणार नाही. आमच्या जन्मात, आमच्या कर्मात, आमच्या वागण्यात, आमच्या आचरणात त्यांच्या पायाच्या नका इतक्या का होत नाही तितकं आम्ही सौभाग्य प्राप्त करण्याचं आणि तितकं शिकण्याचा नक्की प्रयत्न करू. कुठेही बरकटून जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी जी जी गरज असेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहू. यानंतर मी विनंती करतो गोपीचंद भाऊ पडळकर माझे पडळकर माझे मित्र विधानसभेचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आवाज येतो जोरात. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, यळकोट यळकोट. आज गंगापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे कार्यसम्राट मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा ही जलयात्रा निघाली आहे. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आपण या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, माझे अत्यंत जवळचे मित्र माननीय प्रशांत बंब साहेब, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत, ज्यांची आताच नवीन खासदार म्हणून निवड झालेली आहे ते माननीय रामराव उडकुते साहेब,
माननीय वैजापूरचे नगराध्यक्ष माननीय परदेशी साहेब, देशमुख साहेब आणि तुम्ही सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि यात्रेच्या स्वागतासाठी आलेले वडीलधारी मंडळी आणि युवा मित्रांनो, अहिल्यादेवींचं खूप काम आहे. प्रशांत भाऊ साहेबांनी इथं तर आता अहिल्यादेवींच्या बारवेचा फोटोच लावलाय. अहिल्यादेवींचं राज्य जरी इंदोर परिसरात असलं तरी त्यांनी काम अखंड देशभर केलंय. या भारतामध्ये एकमेव अशा महाराणी आहेत की ज्यांचं कार्य कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत जो विशाल भारत पसरला या संपूर्ण भारतामध्ये आहे. असं कुठलं राज्य नाही, असं कुठलं ठिकाण नाही, अशी कुठली नदी नाही की त्या नदीच्या किनारी अहिल्यादेवींनी काम केलं नाही. इतकं पुण्य काम हे अहिल्यादेवींच्या हातून घडलंय. आपण सगळे वारकरी आहोत, आपण संत परंपरेला मानणारी सगळी मंडळी आहोत आणि अहिल्यादेवींच्या एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र होतं. त्यांचा शास्त्रावरती खूप विश्वास होता. महादेवाच्या त्या भक्त होत्या. शिवलिंग त्यांच्या कायम हातामध्ये आहे आणि त्याची कहाणी तशी आहे, जेव्हा चौंडीमध्ये मानकोजी शिंदे पाटलांच्या घरात त्यांचा जन्म झाला आणि नदीच्या किनारी त्या सगळ्या मुली खेळत होत्या आणि खेळता खेळता तिथं एक असं सैन्य आलं. सगळे घोड्यावर बसलेले, असा घोडा उजळला होता आणि सगळ्या मुली पळून गेल्या त्या सीना नदीच्या वाळूच्या किनाऱ्यावरून आणि एक मुलगी असं तिच्या उराशी पकडून अशी खाली बसलेली होती. घोडा आला आणि घोड्याची ताप तिच्या अंगावरती पडणार तेव्हा तो घोड्याची ताप पकडली, घोडा बाजूला केला आणि मग तो एकदम असा सिनियर व्यक्तिमत्व होते. म्हणजे अरे मुली, तुला जीवाची पर्वा नाही काय? घोडा येतोय तुला दिसत नाही का? तरी सुद्धा ती लहान 7-8 वर्षाची मुलगी म्हणते, जे आपण निर्माण करावं ते जीवानिशी जपावं, असं तिनं उत्तर दिलं. आणि मग काय तिनं निर्माण केलंय असं बघितल्यानंतर तिथं वाळूमध्ये पिंड तयार केली होती आणि मग त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, घोडा जो ज्यांनी धरला ती व्यक्ती साधी सुधी नव्हती, ते थोरले बाजीराव पेशवे होते. त्यांनी तो घोड्याची ताप धरली. मग त्यांनी विचार केला, अरे एवढ्या लहान वयातली मुलगी, मरणाची भीती नाही तिला, ती शिवपिंडीला इतकं जीवानिशी जपते आहे, तर ही मुलगी सुभेदार मल्हारराव होळकरांची सून झाली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ते आणि सुभेदार मल्हारराव होळकरांना ते बोलले की या खंडेरावांना आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे. आणि ते मानकोजी शिंदेच्या घरी गेले. सुशीला शिंदे आणि मानकोजी शिंदे तिथं गेल्याच्या नंतर ते सगळे घाबरले. एवढे मोठी लोक आपल्या घराकडे आलेत, त्यांना पंतप्रधान म्हणलं जायचं बाजीराव पेशव्यांना, आणि हे सुभेदार त्यांचे, अरे आपल्या घरानं काय आलंय, आपलं काय चुकलंय का काय? मानकोजी शिंदेला वाटायला लागलं. ते म्हणले आम्ही तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. आणि मग थोरले बाजीराव पेशव्यांनी अहिल्यादेवींचं आणि खंडेरायांचं लग्न हे शनिवार वाड्यात लावून दिलं. जो पुण्यामध्ये जो शनिवार वाडा आहे, या शनिवार वाड्यामध्ये लग्न लावून दिलं. आणि इतकी त्यामध्ये महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू राजे हे या लग्नाला उपस्थित होते. या लग्नाला उपस्थित होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचं खूप जवळचं संबंध होतं. अखंड सगळ्या परिसरामध्ये जे सगळे आपले तीर्थस्थानं आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं पुनर्निर्माण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलंय. अहिल्यादेवींनी जल व्यवस्थापनाचं चांगलं काम केलंय. आता गंगापूरमध्ये विहीर काढायची काय गरज होती का अहिल्यादेवींना? त्याचं हे राज्य होतं का? पंढरपूरला तुम्ही सगळेजण येता, पंढरपूरच्या येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती बारवा आहे. प्रत्येक रस्त्यावरती हे वारकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक रस्त्यावरती वाटसरूंच्यासाठी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या विहिरीची रचना अशी आहे की जनावरं सुद्धा, रानटी जनावरं सुद्धा त्या विहिरीत पायरीवरनं जाऊनच पाणी पिली पाहिजे, अशा या विहिरींची रचना आहे. आपण पण अशा विहिरी बांधू शकत नाही. आणि आता अहिल्यादेवींनी जे काम केलं ते काम आपलं सरकार करतंय. 2 उदाहरण सांगतो आणि थांबतो. काशी, आपण प्रत्येक हिंदूला आयुष्यामध्ये एकदा वाटतं की काशीचं दर्शन घेतलं पाहिजे तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. काशी मंदिर 2 वेळा पाडलं मोगलांनी, 2 वेळा पाडून टाकलं, मूर्त्यांची तोडफोड केली. एकदा शंकराचार्यांनी 1670ला ते बांधलं, परत पाडलं. परत पाडल्याच्या नंतर बांधणार कोण?
तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 1770ला हे मंदिर बांधलं. ते मंदिर बांधताना तिथं जागा नव्हती. अहिल्यादेवींनी स्वतःच्या पैशानं जागा विकत घेतली आणि ते मंदिरासाठी दिली. ही जागा विकत दिली. आता नरेंद्र मोदी साहेब बघा, 1770, 1870, 1970, 2022, 252 वर्ष तिकडं कुणाचं लक्ष केलं नाही. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केलेल्या वाराणसीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. 250 वर्षाच्या नंतर नरेंद्र मोदी साहेबांनी अहिल्यादेवीने जी पद्धत वापरली, आजूबाजूच्या सगळ्या जमिनी खरेदी केल्या आणि 2,500 कोटी रुपये खर्च करून आता काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलंय. म्हणजे आपलं सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय आणि त्याच्यावरती पाऊल ठेवून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे जल व्यवस्थापनाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. अहिल्यादेवींचा आशीर्वाद यांच्या पाठीमागे आहे. येत्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र दुष्काळ मुक्त केल्याशिवाय देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब शांत बसणार नाही, हा आपल्या सर्वांना ठाम विश्वास आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून देवाभाऊंना आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना खूप शुभेच्छा द्याव्यात एवढंच बोलतो आणि विखे पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. बोलो माता की भारत माता की मात्र जर आपण जो झाली गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. प्रथमतः मी आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला वंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आज आपल्या गंगापूर येथे त्या यात्रेच्या निमित्तानं आयोजित या सभेसाठी उपस्थित राज्यसभेचे आपले नवनिर्वाचित खासदार सन्मान्य रामरावजी वनकुटे, आपल्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ मान्य गोपीचंदजी पदाळकर, शेतकरी नेते मान्य सदाभाऊ खोत, आपल्या तालुक्याचे पाणी पुरवठा योजनेचं काय झालं. मला वाटतं प्रशासन की तुम्हाला पाणी दिल्याचं स्वस्त बसणार नाही असं माझं मत झालेलं आहे. माननीय जिल्ह्याची परदेशी जिल्हा उपाध्यक्ष टांगदेवजी उघडे, विनायकराव देशमुख, आपले जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू, ऐतिहासिक जलयात्रेचा शुभारंभ परवा झाला. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या यात्रेचा शुभारंभ केला. स्वामी समर्थ पीठाचे आदरणीय गुरुमाऊली त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दुसरी यात्रा
चौंडीची पवित्र माती घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्या यात्रेला सुरुवात केली. दोन्ही यात्रा एकत्रपणे काल शिर्डीमध्ये आल्या आणि आज एकच यात्रा आपली आता कृष्णेश्वरला जाऊन उद्या धुळा मार्गे माहेश्वरला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या बाबतीमध्ये माननीय पडळकर साहेबांनी अति विस्ताराने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या एकूण जीवनाच्या वाटचालीमध्ये त्यांनी केलेले जे हिमालयासारखं काम आहे त्याचं मी या ठिकाणी सांगून आपला वेळ घेणार नाही. परंतु मी पाहतो की कन्याकुमारीपासून तर वाराणसीपर्यंत सर्व तीर्थक्षेत्राचा जर आपण विचार केला त्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. विशेष करून पाणी संवर्धनामध्ये त्यांनी केलेले योगदान जे आहे तर नद्यांचं रुंदीकरण असेल, जुने गावातले तळे दुरुस्त करण्याचं असेल, पिण्याच्या पाण्याचे उद्भव नव्या निर्माण करण्याचा प्रश्न असेल, अशा एका दूरदृष्ट्या नेत्याला 300 वर्षापूर्वी त्याने जे केलं त्याची आता माहिती आपल्या सगळ्या जनतेला असावी आणि त्यापेक्षाही त्यांच्या कामातून आम्ही स्फूर्ती घेऊन प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या कामाला लागलेलो आहे. काम मोठं आहे पण मला खात्री की पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या आशीर्वादानं हिंदवी स्वराज्याचे आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आम्ही निश्चितपणे हे राज्य दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो. आज नद्याजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये सातत्यानं आमच्या आमदार बमसाहेबांचा जो आग्रह असतो, पूर्वी 55 टीमसीचा बमसाहेब सर्वे झाला, मी मंत्री झाल्यानंतर पुन्हा सर्वे केला, आता आपण 78 टीएमसी पाणी उपलब्ध करतो. म्हणजे 5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण करायची आहे. सर्वे झालाय, डीपीआर तयार होतो पुढच्या महिन्यापर्यंत. माझी अपेक्षा आहे की साधारण पुढच्या 6 महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात करणार. साधारण या सगळ्या प्रकल्पाला 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. हे खर्च कमी नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या कोकणात वाहून जाणारं पाणी आपण उचलून आणतोय. पण उपलब्ध पाण्याचा वापर कसा करायचा यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करतोय. म्हणून आपल्या गंगापूरमध्ये तालुक्यात सुद्धा आमदार महोदयांच्या प्रयत्नानं जो 10,000 हेक्टर क्षेत्राची गंगापूर उपसा सिंचन योजनेचं काम 40% पूर्ण झालंय. यावर्षी त्याला 100 कोटी रुपये दिलेले आपण तरतूद करू. मला वाटतं पुढच्या वर्षाच्या मार्चपर्यंत या सगळ्या योजनेचं काम 100% पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो. त्याचबरोबर आपला जो सातत्यानं आग्रह होता गंगापूर, खुलताबाद, रत्नापूर येथील 80,000 हेक्टर सिंचनाखाली आणण्यासंदर्भात तर आता सर्वे केला, त्याला कालावधी लागेल, तोपर्यंत पश्चिम वाहिनीचं पाणी येईल. तर त्या 80,000 हेक्टर क्षेत्राच्या सर्वेक्षणाला मी या पुढच्या आठवड्यात आमदार साहेब मान्यता देऊन टाकतो, म्हणजे आपल्या कामाला सुरुवात करता येईल. प्रयत्न एवढाच आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राची कल्पना फक्त घोषणा असू नये. यापुढे अनेक पुढाऱ्यांनी घोषणा केल्या. सिंचनाच्या नावाखाली, पाणी देण्याच्या नावाखाली फक्त जिल्ह्यात भांडणं लावली. परंतु आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षपणे हे राज्य दुष्काळमुक्त करण्याची पावलं आपण उचलतोय. आणि म्हणून मी आपल्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत नमसाहेब आपलं अभिनंदन करतो की मी सुरुवातीला जो शब्द वापरला की आमचा सातत्यानं तुम्ही आम्हाला छळता, तर तुमच्या व्यक्तिगत कामासाठी नाही, तुमच्या व्यक्तिगत काही तुम्हाला करून घेण्यासाठी नाही, पण समोर बसणारा जो शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे, पाणी आले पाहिजे, त्यासाठी तुम्ही आमचा त्या ठिकाणी पाठपुरावा करता.
एक कर्तव्यदक्ष आमदार आपल्या तालुक्याला मिळालेला आहे. आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की प्रशांत बंब सारखे आमदार हे तालुक्याचं नेतृत्व करत राहिले तर तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार व्यक्त